नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आम्ही आलो होतो डीमार्टला। तर या ठिकाणी आल्याबरोबर एंट्रीच्या म्हणजे मी सगळ्यात सुरुवातीला गेले होते ते म्हणजे भांड्यांच्या सेक्शनकडे, कारण ते सेक्शन म्हटलं की माझं अगदी आवडीचं। काही मला घ्यायचं असेल नसेल घ्यायचं तरी मला तिकडे फेरफटका मारायला अगदी मज्जाच वाटते। तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा इथे अशा ह्या काचेच्या बरण्या दिसल्या, ज्या की होत्या 69 रुपीजला। तसेच या ठिकाणी म्हणजे बरण्यांचंच पूर्ण सेक्शन होतं स्टोरेजचं। सो ही 89 ला खूप छान अशा क्वालिटीचे हे जार होते। यामध्ये आपण शेंगदाणे असतील, मखाणे असतील किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी हे खूप छान असे क्वालिटीचे होते। त्यानंतर साइजेस देखील डिफरंट होत्या। तर ही होती 139 रुपीजची, जी थोडी मोठी होती, म्हणजे 1 kg आरामात तुमचं यामध्ये सामान भेटेल बसेल। आणि छोटं जे होतं ते एक म्हणजे जवळपास 800-700 ग्राम असं जे साहित्य आहे तुमचं ते बसू शकतं। तर ही मला अतिशय आवडलं होतं। याचं लीड इतकं सुंदर होतं आणि 299 रुपीजला एक बरणी होती। तर खूप सगळे असे किचनचे कंटेनर होते, जे आपल्याला वेगवेगळ्या उपयोगांसाठी कामात येणारे होते। बरेच असे मायक्रोवेव्हचे पण होते। तर हे मला इतकं आवडलेलं ना की यामध्ये मी मोठ्या साईजच्या पण ज्या आहे त्या चेक केल्या। यामध्ये 2 शेप पण होते, सर्कल आणि स्क्वेअर मध्ये। तसंच आता स्कूल सुरू झालेले आहेत आणि या ठिकाणी आपलं असतं की मुलांना वॉटर बॉटल, टिफिन हे सगळं घ्यायचं असतं। तर डीमार्ट मध्ये खूप सगळे असे ऑप्शन्स असतात। अगदी मुलींना घ्यायचं असेल तर पिंक वेगळं कलर मध्ये, मुलांचं असेल तर वेगळं, मोठी मुलं असतील तर प्लेन बॉटल्स वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या खूप सगळ्या बॉटल्स इथे अवेलेबल होत्या। आणि काही जिम साठीच्या पण इथे बॉटल, म्हणजे दिवसभर आपल्याला स्वतःला हायड्रेट करायचं असेल तर आपण किती पाणी पितोय हे लक्षात येत नाही, त्यामुळे मग त्या मोठ्या 2 लिटरच्या बॉटल ज्या आहेत त्या तशा सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर इथे खरंच खूप सुंदर सुंदर बॉटल होत्या। या 299 रुपीजच्या किंवा मग रेंज जी होती ती डिफरंट होती। तर थोडंसं मग किचनच्या सेक्शनला इथे मला किचन टॉवेल घ्यायचे होते, जे की आपल्याला हँकीज हात पुसायला असतात किंवा मग कधी कधी भांडी ओली असेल तर ते पुसण्यासाठी मला एक नॅपकिन, 2 नॅपकिन नेहमी लागतात, त्यामुळे मला मग नॅपकिन घ्यायचे होते। या ठिकाणी मोठे टॉवेल्स देखील होते। तर 179 चे टॉवेल होते आणि 99 रुपीजला इथे सिंगल ब्लँकेट होतं आणि 159 ला पण इथे ब्लँकेट होते। तर सो थोडं पुढे आलो, या ठिकाणी योगा मॅट होते 479 रुपीजला, ज्यांची क्वालिटी अप्रतिम होती। या ठिकाणी या थर्मास सारख्या ज्या बॉटल्स आहेत त्या देखील होत्या। तर ही यातली बॉटल मला आवडली होती, जिची प्राइस होती 199। त्यानंतर इथे मला कर्टन देखील बघायचं होतं। सो 299 रुपीजचे पण छान होते, त्याहून जास्त छान होते 599 रुपीजचे जे कर्टन्स होते, त्यांची क्वालिटी अप्रतिम होती। तुम्ही यामध्ये मोठे पण होते आणि छोटे, म्हणजे घरामध्ये अगदी तुम्हाला विंडोला, डोअरला जसे सेम कर्टन्स पाहिजे असतील तर ते देखील या ठिकाणी अवेलेबल होते। मॅट अवेलेबल होते, सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आणि इतकं छान असं कलेक्शन होतं। तर त्यातलं हे मला आवडलेलं, खूप सुंदर कलर होते आणि खूप वेगळ्या वेगळ्या साइजेस देखील यामध्ये अवेलेबल होत्या, डिझाईन्स देखील अवेलेबल होत्या। तर इथे तुम्ही बघू शकता 1345 चे हे गालीचे होते आणि इकडे हे मग डोअर मॅट होते सगळे। तर हे देखील खूप छान होते, कलरफुल, म्हणजे इतके डिफरंट कलर वगैरे। अगदी असं होतं डीमार्टला गेलं की अरे हे देखील आपल्या कामाचं आहे, हे पण पाहिजे आहे, ते दुसरं पण पाहिजे आहे। डीमार्टला गेलं की अगदी अशी नको असलेली खरेदी देखील इथे होऊन जाते। तर सो यांची प्राइस होती 199 आणि 129। सो या ठिकाणी डबल बेडशीट होत्या। तर इथे डिफरंट क्वालिटीमध्ये होत्या, काही मध्ये अगदी प्युअर कॉटन नव्हत्या आणि काही ज्या होत्या ज्या थोड्या महाग रेंजमध्ये होत्या त्या प्युअर कॉटनमध्ये पण होत्या। हे थोडंसं डिफरंट काइंड ऑफ मटेरियल असतं, पण एक गोष्ट सांगेल की ते जेव्हा आपण बेडवर टाकतो तर ते सटकतात कधी कधी। सो इथे आम्ही बघत होतो आयरन वगैरे होते, सो ही आम्ही घेतली होती एक।
आणि मिक्सरचे जार वगैरे देखील या ठिकाणी अवेलेबल होते. सो बजाजच्या इस्त्री खूप छान छान पद्धतीच्या आणि वेगळ्या वेगळ्या क्वालिटीच्या होत्या. आमची पहिली खराब झाली, त्यामुळे मग या ठिकाणी आम्ही जी होती ती दुसरी बघत होतो. सो पुन्हा मी आले तिकडे भांड्यांच्या सेक्शनला. सो ही 89चं बाउल मला खूप आवडलं होतं, पण ते मला मोठ्या याच्यामध्ये पाहिजे होतं, तर मोठे काय तिथे अवेलेबल नव्हते. सो या ठिकाणी हे होतं काय माहिती कितीचं होतं, 189 रुपीजचं होतं बहुतेक तो मोठा बाउल. त्यानंतर ह्या ज्या प्लेट्स होत्या त्या देखील खूप वेगळ्या डिझाईन्समध्ये वगैरे अवेलेबल होत्या. सो माझं काम होतं की मी फक्त सगळं बघत होते काय आहे कसं आहे, आणि खूप छान कलेक्शन असतं. सगळं बघितलं की घरी घेऊन जायची सारखी इच्छा होते, कारण कधी कधी काही गोष्टी आपल्याला गरजेच्या नसतात, परंतु त्या आवडल्या की त्या पाहिजे म्हणून आपण नाहक खर्च करत असतो असं मला वाटतं. कारण मी एक तर मला ग्लासेस बाउल यांचं इतकं वेड आहे ना, ऑलरेडी माझ्याकडे भरपूर असं साहित्य आहे. असा सेम मग देखील आहे माझ्याकडे, हा 99 रुपीजचा आहे. सो या ठिकाणी हे असे डब्बे वगैरे आहे ज्यांची प्राईस त्यावरती दिलेली आहे, तर ते देखील म्हणजे 3 डब्यांचा तो सेट आहे. त्यानंतर इथे होते मग काही जे आपले गमले वगैरे म्हणजे झाडं लावायला प्लांटर्सचे होते, छोटे होते मोठे होते, मग वगैरे होतं ह्या साईडला, तर हे खूप छान छान होतं. त्यानंतर मला एक क्यूटशी ही जी बॉटल होती ती आवडली होती, ग्लास बॉटल होती ही. नंतर यातलं जे आपलं पॅन होतं ते होते. सो मी त्यातला एक घेतला होता, मग मला पाहिजे होतं. आणि हे स्टीलचं पातेलं इतकं छान होतं, त्याची प्राइस होती 899 रुपीज. इथे डबल बेडशीट होत्या ज्या 1199 रुपीजला होत्या. यांची क्वालिटी खरं तर खूप छान असते, तुम्ही बघू शकता. आणि इतक्या डिफरंट व्हरायटी असतात, डिफरंट कलर असतात, अगदी लाईट कलर, फ्रेश कलर, जसं आपल्याला हवं तसे. मग इथे बेडशीटची क्वालिटी खरंच खूप छान भेटते. सो आणि प्राइसेस देखील कमी आहे, काहींचे जास्त आहे. सो डिपेंड करतं की आपल्याला कशी आपलं बजेट आहे त्यानुसार मग आपण घेऊ शकतो. सर ही होती 699 रुपीजची. तर या पद्धतीने वरून डिझाईन वगैरे पण दिलेले आहे की कशा दिसणार ते आपण टाकल्यानंतर. सो कॉटनच्या बेडशीट देखील खूप छान होत्या 599 रुपीजच्या. तर मला तरी वाटतं की कॉटनच्या बेडशीट ज्या आहेत त्या बेडवरती अगदी व्यवस्थित अशा बसतात. जर लहान मुलं असतील तर कॉटनचं जे असते प्युअर कॉटन बेडशीट ती लवकर सरकत नाही, आणि इतर जर कपडा मिक्स असेल तर मग ते थोडंफार इकडे तिकडे सरकतात. हा माझा पर्सनली अनुभव आहे. सो मग त्यानंतर आम्हाला इथे घ्यायचा होता स्कूलसाठी टिफिन वगैरे. सो मग भरपूर असे टिफिन अवेलेबल होते, 499, परत त्यानंतर 449, भरपूर म्हणजे वेगळ्या वेगळ्या क्वालिटीमध्ये टिफिन होते. स्टीलचे टिफिन होते, छोटे टिफिन होते, मोठे टिफिन होते. मग त्यानंतर परत आम्ही सगळं मग मी बाजार वगैरे केला, आणि मग या ठिकाणी मला काही ज्युसेस वगैरे दिसले. सो हे मला घ्यायचे नव्हते, पण मी तरी देखील बघत होते, कारण भरपूर असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे सरबत वगैरे अवेलेबल होते या ठिकाणी. आता पावसाळा सुरू झालाय त्यामुळे म्हटलं नको, यांना घेऊन काही एवढा तरी उपयोग होणार नाहीये. पुन्हा तिथून निघाले आणि पुन्हा आम्ही मग या ठिकाणी मला नंतर आठवलं की मला स्टीलचा एक ग्लास सिपर घ्यायचं होतं. सो हे खूप छान असतं, तुम्ही बाहेर वगैरे जाणार असाल तर त्यावेळेस सुद्धा हे कामात येतात. आणि मग चालता चालता पुन्हा या ठिकाणी हे जे पॅन वगैरे होते ते बघितले 499 रुपीजचे. भरपूर अशा वेगळ्या वेगळ्या कढया होत्या, तवे होते, आणि असं करत करत फायनली आमचा सगळा बाजार झाला होता. आणि निघताना पुन्हा मला हे वास दिसले आणि त्यामध्ये फ्लॉवर्स वगैरे दिसले या ठिकाणी.